नमस्कार. सोनाली फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोरी पायपिंग. तर दोरी पायपिंग ही कशी तयार करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोरी. ही तुम्हाला टेलरिंग शॉपवर सहज मिळून जाईल. तर खूप महाग नाही, म्हणजे हे मी 40 रुपयाची आणलेली आहे. तर तुमच्या एरियानुसार तुम्हाला कमी जास्त रेटमध्ये मिळू शकते. तर त्यासाठी आपण घेतली दोरी आणि कपडा. तुम्हाला ज्या कलरमध्ये पायपिंग बनवायची असेल त्या कलरमध्ये तुम्ही कपडा घेऊ शकतात. तर चला तर मग आपण पायपिंगसाठी कपडा कसा कट करायचा ते बघणार आहोत. या ठिकाणी मी कपडा सरळ करून घेतला आहे. तर आपल्याला आता पायपिंगसाठी कपडा कसा कट करायचा आपण ते बघणार आहोत. या टोकापासून आपण त्याला असं त्रिकोणी फोल्ड करायचं आहे. आता आपण पायपिंगसाठी लागणारी क्रॉस पट्टी कट करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पाहिजे स्केल आणि चॉक. हवं तर तुम्ही इंच टेपने मार्जिंग करून देखील क्रॉस पट्टी कट करू शकतात. पण या ठिकाणी आपण पट्टीच्या साहाय्यानेच क्रॉस पट्ट्या काढणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने क्रॉस पट्टी आपण या ठिकाणी काढणार आहोत. तर या ठिकाणी पट्टीची साईज आहे 1.5 इंचने रुंदी आहे. तर या ठिकाणी मी 1.5 इंचची क्रॉस पट्टी काढणार आहे. क्रॉस पट्टीसाठी 2 इंच किंवा 1.5 इंच पट्टी आपल्याला कट करावी लागते. तर या ठिकाणी मी 1.5 इंचची पट्टी कट करून घेत आहे. पट्टीची लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तर अशा प्रकारे मी सर्व पट्ट्या अगोदर आखून घेतल्या आहे. आता त्याची आपण कटिंग करून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर या ठिकाणी आपण पट्टे कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व पट्ट्या कट करून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण त्याचं कसं स्टिच करायचं ते बघणार आहोत. तर दोघं पट्ट्या अशा क्रॉसमध्ये ठेवायच्या, मध्ये एक शिलाई द्यायची आणि आपण असं व्यवस्थित करून बघायचं आपली पट्टी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आली आहे. तर अशाच मी सर्व पट्ट्या जोडून घेणार आहे. पट्टी जोडून झाल्यावर ज्या ठिकाणी आपण पट्टीला शिलाई दिली आहे त्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला पट्टी सरळ करून घ्यायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण पट्टी सरळ करून घेणार आहोत, म्हणजेच आपल्या पायपिंगला फिनिशिंग छान येईल. आता आपली पट्टी जोडून झाली आहे. तर आता आपण दोरी पायपिंग बनवायला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे दोरी ठेवायची आणि त्याला वरच्या साईडने थोडी लॉक करायची, म्हणजेच शिलाई लावायची आणि नंतर आपण तिला अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिचिंग करून घ्यायची आहे. अगदी दोरीवर शिलाई न घेता दोरीच्या बाजूने आपल्याला शिलाई घ्यायची आहे. बघा किती छान अशी पायपिंग आपली तयार होत आहे. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण दोरी पायपिंग बनवू शकतो. ज्यांना पायपिंग येत नसेल ते देखील अशा प्रकारे पायपिंग बनवू शकतात आणि आपल्या ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग देऊ शकतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.